सो हॅलो गाईज, वेलकम टू माय सेकंड क्राफ्ट ब्लॉग. आणि हा माझा स्क्विशीच ब्लॉग आहे. पण आज आपण थोडी डिफरंट स्क्विशी बनवणार आहे. तो टॉपिक तुम्हाला बनवल्यानंतरच करणार. बट लेट मी शो इन्ग्रेडियंट्स जे तुम्हाला माहीतच आहे. ग्लू, स्केच पेन्स, पेपर आणि कॉटन. सो एवढ्याच इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागतील. सो एवढं पण ते हार्ड नाही. तर पहिले आपण पेपर घ्यायचं, फोल्डिंग मेथड करायची. आता आणि गाईज इथे तुम्ही नोटीस केलं असेल, हे काय मला इंग्लिशून वगैरे काय दिलं नाही. हे डोराचे स्टिकर्स घेतलेत मी. त्याच्यामधलं मी एक टॅटू समजून हे केलेलं. मला ॲक्च्युली स्टिकर्स खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज मला आता क्राफ्ट वगैरेला लागतात शायद. तर आता आपण हे फोल्ड करायचं थोडं. तर फोल्ड करून झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, एक साईड फोल्ड करायची आणि दुसरी नाही करायची. नीट बघून घ्या. आता इथून आपण हे स्टिक केलं, आता इथून करायचं. बट या साईडला स्टिक नाही करायचं. तर गाईज मी आता तुम्हाला टॉपिक सांगते की टॉपिक काय. सो आज आपण बनवणार आहोत हॉट स्क्विशी. इंटरेस्टिंग आहे ना. सो लेट्स मेक इट. आणि त्याच्यासोबत आपण एक कार्ड पण ठेवूया सोबत. सो दिस गॉना बी इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द स्क्विशी टुडे. अँड अजून ह्या व्हिडिओला 1 मिनिट पण झालेला नाही. हे बघा, आता ही फोल्डिंग मेथड आपण केली आहे. आता त्याच्यामध्ये कॉटन टाकूया. आणि इतका सॅटिस्फाईड आवाज येतो मेथडचा गाईज, मी सांगू शकत नाही तुम्हाला. कॉटन वाटतं आपल्याला कमी पडणार आहे. आणि हां, आय गेस राईट, कमी पडले थोडी. सो मी तुम्हाला थोडीशी कॉटन घेऊनच नाही. सो गाईज आता मी हे कॉटन घेऊन आली आहे. अँड आता ह्याच्यात टाकू आपण. गाईज हे एक साईड ओपन झालं आहे, तर आपण क्लोज करू. आणि तुम्हाला ना हे यूज करताना मी एक परत चुकी केली आहे, कारण मी खूप जास्त ग्लू घेतला आहे स्टिक करायला. तुम्ही प्लीज जास्त ग्लू घेऊ नका. ओ गाईज सॉरी. आता कॉटन गाईज मम्मी बोलते.